करतो आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता भाजपची रणनीती ठरलेली आहे। महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना भाजपची दारे खुली करण्यात आली। भाजपमध्ये यायला इच्छुक असतील त्यांना पक्षात घ्या, मात्र आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आहेत। कोकण आणि ठाणे विभागाच्या बैठकीमध्ये मिनी विधानसभेत यश मिळवण्याकरता भाजपची रणनीती ठरवण्यात आली आहे। त्यामुळे आगामी काळात वसई, विरार, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये भाजप जोरदार इनकमिंग होण्याची चिन्ह आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी आपण अधिक बोलूया। तुषार, काय अधिक माहिती? सुवर्ण, नक्कीच येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर मिनी विधानसभा निवडणूक पाहायला मिळणार आहे। मात्र ही मिनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोकण विभागाची बैठक होती। यामध्ये नवी मुंबई, वसई, विरार, पालघर असेल, ठाणे असेल या विभागांचा आढावा घेण्यात आला। यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीमध्ये जे मातब्बर नेते आहेत ते मातब्बर नेते आता भाजपने गळ्याला लावण्यास सुरुवात केलेली आहे। जे नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील ते नेते येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये आपल्याला भाजपमध्ये पक्षप्रवेश करताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आता महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी भाजपची रणनीती ठरल्याचं पाहायला मिळतंय। मिनी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी सगळ्या प्रकारचे प्रयत्न भाजपकडून आपल्याला करताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आता भाजपा महाविकास आघाडीच्या नेमक्या कोणकोणत्या नेत्याला गळाला लावते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। सुवर्ण, नक्की धन्यवाद तुषार, माहिती दिलीत त्याबद्दल। अजून एक महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जात आहेत। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक आहे, दिल्लीमध्ये ती होते आणि या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होते। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह आहेत। भाजप वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बैठका घेतो आहे आणि तिथे साधारणपणे पदाधिकारी कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे निवडणुकांसंदर्भात ते जाणून घेतोय। तर त्याप्रमाणे भाजपच्या एका बैठकीत नेते आणि कार्यकर्त्यांनी महायुती म्हणून नको तर भाजप म्हणूनच निवडणुकीच्या मैदानात उतरू द्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं कळतंय। पण स्वबळावर लढायचं की महायुती म्हणून लढायचं हा निर्णय जिल्हा पातळीवर घेणार असं मुख्यमंत्र्यांनी त्या सगळ्यांना सांगितलं। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली कोकण आणि ठाणे विभागाची बैठक पार पडली। महायुतीत आहोत याचं भान ठेवून लढा, मित्रपक्षांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रभागनिहाय आढावा घेण्यात आला। यावेळी शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या। अंतर्गत हेवेदावे ठेवू नका, एकत्र काम करा, आपली कामं लोकांपर्यंत पोहोचवा, लोकांच्या समस्या सोडवून त्यांची कामं पूर्ण करा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। आता आपण सुपरफास्ट 100 या बुलेटिनकडे वळतोय। मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्यप्रणालीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे। प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढण्यात येणार आहे। पुढील आठवड्यामध्ये प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करून प्रभाग आरक्षण काढलं जाणार आहे। HDFC बँकेने दिवाळी आधीच ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलंय। बँकेने MCLR मध्ये 15 बेसिस पॉइंट पर्यंतची कपात करण्याची घोषणा केली आहे। यामुळे होम लोन, पर्सनल लोन किंवा बिझनेस